जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. कर्णानं सुचविल्याप्रमाणे दुर्योधनानं राजसभा करण्याचं ठरवलं. आता खऱ्या अर्थानं कोण दुर्योधनाच्या बाजूनं लढणार याचा कस लागणार होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कुरूंची राजसभा भरली. वृषवर्मा अमात्यानं सभेचं प्रयोजन केलं. त्यानंतर दुर्योधनानं उठून उभं राहत बोलायला सुरुवात केली. मी युवराज दुर्योधन, हे पवित्र सिंहासन, पितामह, महामंत्री विदुर काका, महाराज आणि महाराणी, गुरुद्रोण, कृप, अश्वत्थामा, अंगराज कर्ण आणि महारथी शोण, या सगळ्यांच्या साक्षीनं आज तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे. एक असं रहस्य ज्याबद्दल संपूर्ण हस्तिनापुरात कुणालाच माहिती नाही. तर माझ्या कुरुवासियांनो, ज्या श्रापामुळं दिग्विजयी पंडुराज हस्तिनापूर सोडून गेलेत, तो श्राप काय होता तुम्हाला माहिती आहे? संपूर्ण हस्तिनापुरात हे कुणालाच माहिती नाही, पण आज या राजदरबारी हे मी तुम्हाला सांगतोय. दुर्योधनानं तोंडाला येईल तसं बोलायची सुरुवात केली. पांडव पुत्र पवित्र नाहीत. ते पंडुराजांच्या नावावर राजकारण करतायत. ते कुठल्याही पद्धतीनं कुरूंचे वंशज नाहीत आणि त्यामुळे त्यांचा हस्तिनापुरावर किंवा इंद्रप्रस्थातील संपत्तीवर कुठलाच अधिकार नाही. ते धुतात हरले, म्हणूनच कदाचित कुणाला त्यांच्याबद्दल वाईट वाटत असेल, सहानुभूती तयार झाली असेल, असं स्पष्ट मत दुर्योधनानं सभेपुढं ठेवलं. कुठल्याही किंमतीवर त्याला फक्त हेच बघायचं होतं की धुताचा काय परिणाम झालाय. शूरवीरांपैकी कुणी आपले विचार, आपली प्रामाणिकता काही बदलली तर नाही ना, या शंकेनं त्याचं मन घेरलं होतं. काही बाही सांगून तो सगळ्यांना युद्धासाठी तयार करणे हा एकमेव उद्देश त्याच्या मनात होता. पण त्यावेळी एक मोठी गर्जना झाली. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर दुर्योधन फक्त आणि फक्त घाबरलेला होता. त्या मोठ्या गर्जनेनं आवाज केला, थांबा! पाषाणांवर बाणांचं पातळ आदळावं, अगदी तसाच आवाज झाला. पितामह गरजले. राजदंड महाराजांच्या हातून त्यांनी स्वतःच्या हातात घेतला. कौंतेय आणि माद्रेय असा पांडवांचं संबोधन केलेलं पितामहांना मुळीच आवडलेलं नाही आणि कडक शब्दात त्यांनी संपूर्ण राजसभेची अधिक कानउघाडणी केली. नंतर पंडुराज, त्यांचं संपूर्ण कुटुंब किंवा स्वतः पांडव किती पवित्र आहेत हे संपूर्ण दरबाराला त्यांनी पटवून दिलं. त्यानंतर एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. कुरूंचा वंशज असं मोठमोठ्यानं युवराज दुर्योधन ओरडतोय. त्याला मी सांगू इच्छितो की तू स्वतः सुद्धा कुरू नाहीयेस. होय, बरोबर ऐकलंय तुम्ही. जो सगळ्यांना गर्जना करत पांडवांचा अपवित्र सांगतोय तो स्वतःच एक कुरू नाहीये. या संपूर्ण हस्तिनापुरात फक्त एक शेवटचा कुरू आहे. ऐकायचंय तुम्हाला तो कुरू कोण? संपूर्ण दरबारानं आपले कान टवकारले. तो कुरू आणखी दुसरा तिसरा कुणीही नसून तो मी आहे. संपूर्ण दरबार सुन्न पडला. आणि आणखी एक सत्य, जे पांडव 5 आहेत असा तुमचा समज आहे, ते 5 नाही तर 6 आहेत. संपूर्ण दरबार सुन्न झाला. कुणाला काय बोलावं काय नाही काहीच कळत नव्हतं. जन्मापासूनच अत्यंत दुर्दैवी असलेला तो 6वा पांडव, ज्याबद्दल मनाला नेहमी वाईटच वाटतं. दरबार शांत होता. थरथरल्या हातानं शेवटी बोलत ते खाली बसले आणि त्यानंतर एक आक्रमक पवित्राने कर्णाच्या मनात घर केलं. सुसाटाच्या वेगानं विचार त्याच्या मनात तरळू लागले. कोण होता तो 6वा पांडव? किती सरस होता तो? या 5ही पांडवांपेक्षा तो श्रेष्ठ होता काय? जर पितामह भीष्म त्याच्याबद्दल इतकं बोलतायत म्हणजेच तो कुणीतरी महान योद्धा होता काय? आणि जर त्याचा कर्णाशी सामना झाला तर कर्ण त्याला हरवू शकेल काय? असे खूप सगळे विचार एकाच वेळी कर्णाच्या मनात फिरत होते आणि याचं उत्तर
कदाचित त्याच्या पुढे बसलेली फक्त एकच व्यक्ती अश्वत्थामा त्याला देऊ शकणार होता. पण झंझावत विचारांचं वादळ त्याच्या मनात आदळून आदळून त्याला फक्त एकच प्रश्न विचारत होता. तो 6वा पांडव कोण होता? तो 6वा पांडव कोण होता? तो 6वा पांडव कोण होता? महारथी कर्ण.